नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. एका बाजूनी शांती वार्ता चालली आहे की युक्रेनबरोबरचं युद्ध थांबावं, युक्रेनला काही मदत करावी, युक्रेन हे शहर परत कसं वसवलं जाईल याचा विचार करावा. हा विचार एका बाजूने चालू आहे, तर दुसऱ्या बाजूने पुतीनच्या सेनेने कीववर हल्लासुद्धा केला आहे. म्हणजे याच्यातून काय समजायचं की एका बाजूने वाईट, एका बाजूने चांगलं, म्हणजे शांतता येण्याचं काही चिन्ह नाही आहे. ताणतणाव वाढतातच आहेत आणि या ताणतणावांमध्ये सोनं आणि चांदी दोन्ही गोष्टी वाढत आहेत. चांदी वाढली आणि परत थोडीशी खाली आली. म्हणजे जे SIP चांदीमध्ये लोक करत होते ते आता SWP करायला हवं हळूहळू असं दिसतं आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 318 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची अजून तरी खरेदी आहे 1773 कोटीची. क्रूड मात्र बरं आहे, आपल्या लिमिटमध्ये 61.18 एवढं क्रूड आहे. तर बॉन्ड यील्ड 4.13 आहे. डॉलर इंडेक्स 100च्या खालीच आहे, 97.6 आहे आणि क्रूड 61.18 आहे. डॉलर इंडेक्स जिथपर्यंत कमी होतो आहे तिथपर्यंत मेटलमध्ये तेजी सुरू राहील. शुक्रवारी जी डिफेन्स काउन्सिलची बैठक होणार होती ती कॅन्सल झाली आणि ती बैठक आज होणार आहे. 80,000 कोटीचे डील आज सँक्शन होण्याची शक्यता आहे. पण ज्या लोकांनी शुक्रवारी ते डील होईल म्हणून इंट्राडेसाठी शेअर घेतले होते त्यांचे स्टॉप लॉस ट्रिगर झाले असते. आज ते डील होणार आहे, तर आज काय काय होत आहे त्या डीलच्या संबंधात हे आपल्याला समजू शकेल. माझगाव डॉक्समध्ये 2 शिपबिल्डिंगमध्ये सरकार 5 बिलियन रुपये अर्थात गुंतवणार आहे. टाटा स्टीलला 1781 कोटीची टॅक्स डिमांड जमशेदपूर टॅक्स अथॉरिटीने दिली आहे. ओला 4680 भारत सेल्फ पॉवर्ड व्हेकल देणार आहे. आणि कोटक बँक 14 जानेवारी ही कोटक बँकेने रेकॉर्ड डेट ठेवली आहे स्प्लिटसाठी. एका शेअरचं 5 शेअरमध्ये ते स्प्लिट करणार आहे. NACL 31 तारखेला ते राईट्स इश्यूच्या संबंधात बैठक घेणार आहे. EOI 10,000 कोटीचे बॉन्ड्स इश्यू करणार आहे आणि 5,000 कोटीचा ग्रीन शो ऑप्शनसुद्धा ठेवला आहे. स्टायलन इंडस्ट्री, आयका कोगो हा जो ग्रुप आहे त्यांनी 44 लाख शेअर्स म्हणजे 26% स्टेकसाठी 2,250 रुपयाची ऑफर दिली आहे. त्यासाठी 991 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तामिळनाडू मर्कंटाईल बँक यांनी कर्नाटक, कन्याकुमारी, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये 2 अशा ब्रांच तामिळनाडू मर्कंटाईल बँक उघडणार आहे. A1 यांनी स्प्लिटची रेकॉर्ड डेट आधी 31 डिसेंबर होती, ती आता रेकॉर्ड डेट 8 जानेवारी केली आहे. इंडिया पेस्टिसाइड त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये
फंगीसाईड फॉर्म्युलेशनसाठी मंजुरी मिळाली आहे. ग्रीन पॅनल इंडस्ट्री, टाटा म्युच्युअल फंडाने 2.28% स्टेक विकला. टिमकेन, जमशेदपूर टॅक्स अथॉरिटीने 74.8 कोटीवरून 32.5 कोटी एवढा त्यांचा टॅक्स केला, कारण टिमकेननी त्या संदर्भात अपील केलं होतं. अरविंदो फार्मा क्युराटेक बायोलॉजिक्स प्रायव्हेट लिमिटेडनी अमेरिकेच्या कंपनीबरोबर केलेलं जे लायसन्स ॲग्रीमेंट होतं ते एकमेकांच्या संमतीने स्थगित केलं. डायमंड पॉवर यांना 66 कोटींसाठी LOA मिळाला. सोलार वर्ल्ड एनर्जी यांना चांगल्या ऑर्डर्स मिळत आहेत. NTPCकडून 725 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. वेदांताला डेपो ग्रॅफाईट व्हॅनाडियम ब्लॉकसाठी ते सक्सेसफुल बिडर घोषित झाले. हे क्रिटिकल मिनरल मेटलच्या संदर्भात आहे. विकरण इंजिनिअरिंग यांना मध्य प्रदेश ऊर्जा विकास निगमकडून अवॉर्ड मिळाला. टायमॅक्स ग्रुपचे प्रमोटर OFSच्या माध्यमातून 8.93% हिस्सेदारी विकणारे. फ्लोअर प्राईस 275 ठेवली आहे. ही फ्लोअर प्राईस मार्केट प्राईसच्या हिशोबाने बघितली तर मार्केट प्राईस 351 होती. त्याच्या हिशोबाने 21.8% डिस्काउंटवर आहे. टायटन लॅब ग्रोन डायमंड मार्केटमध्ये त्यांनी पदार्पण केलं आहे आणि बेयॉन हा नवा ब्रँड त्यांनी लॉन्च केला आहे. आता कोफोर्ज हिने अमेरिकेची AI सोल्युशन कंपनी एनकोर ते $235 कोटी घेणार आहे. हे डील त्यांच्या दृष्टीने चांगलं आहे, पण काहीसं हे डील महागात झालं आहे असं ऐकू येत आहे. त्याचबरोबर ते शेअर स्वॉप पण करणार आहेत. $350 कोटी QIP करणार आहे आणि 17,052 कोटी ते शेअर स्वॉपच्या माध्यमातून देणार आहेत. आता कोफोर्जचा शेअर आज मार्केटमध्ये कसा चालतोय हे बघणं गरजेचं आहे, कारण IT सेक्टर 3% तेजीत आहे, पण कोफोर्जचा शेअर मात्र 12% पडला आहे. आणि आत्ता हे डील झालं आहे तर डीलमध्ये एवढी रक्कम गुंतवायची आहे. त्या डीलमधून जेव्हा रेव्हेन्यू मिळायला सुरुवात होईल तेव्हा, त्यामुळे कोफोर्जच्या या डीलच्या संबंधात मार्केट कसा काय डील करताय ते पाहणं गरजेचं राहील. पंजाब नॅशनल बँकेने 2,434 कोटीचा फ्रॉड झाला आहे असं RBIला कळवलेलं आहे. NBCC 21.23 एकरचं लँड पार्सल त्यांना साऊथ दिल्लीमध्ये मिळालं आहे. त्यातून 8,500 कोटी रुपये त्यांना उत्पन्न मिळू शकेल. GE शिपिंग जगविष्णू हे गॅस कॅरियर ते विकणार आहेत. हे कॅरियर विकल्यानंतर कंपनीकडे 39 व्हेसल्स राहतील. सीगल हायवे प्रोजेक्ट त्यांना मिळालं आहे. हे 613 कोटीचं प्रोजेक्ट आहे आणि हे प्रोजेक्ट
22 डिसेंबरपासून सुरू झालं. तर कुठले शेअर तेजीत मंदीत कुठले शेअर राहतील, तर शुक्रवारी जे डिफेन्स काउन्सिलची मीटिंग झाली नाही ती आज होईल. त्यामुळे आज डिफेन्सच्या शेअरकडे लक्ष द्यायचं, मेटलच्या शेअरकडे लक्ष द्यायचं. आणि आत्ता यावर्षी चांदीचे भाव जसे गगनाला गेले तसं पुढचं वर्ष कॉपरसाठी असेल असा एक अंदाज व्यक्त केला जातो. पहिल्यांदा तेजीचे शेअर बघूया. तुम्हीसुद्धा अभ्यास करा, टेक्निकल बघा, फंडामेंटल बघा आणि मगच तुम्हाला योग्य वाटलं तर त्या शेअरमध्ये ट्रेड करा. APL अपोलो, MCXमध्ये चांदी, सोनं, कॉपर सगळ्याच गोष्टी येतात म्हणून MCX. हिंदुस्तान झिंक, हिंदुस्तान कॉपर, वेदांता, NBCC, स्टेट बँक ऑफ इंडिया, अल्केम, हुडको, मॉईल, श्याम मेटॅलिक्स, BEL, BDL, HAL, माझगाव डॉक्स, टायटन, गोदरेज कन्झ्युमर, लेन्सकार्ट आता ब्रिटनमध्ये त्यांचा विस्तार करताय. इंडिया पेस्टिसाइड, बँक ऑफ इंडिया, रेलटेल, स्टील स्ट्रिप व्हील्स, क्रॉम्प्टनच्या मॅनेजमेंटमध्ये आता ते बदल करत आहेत. पानसरे यांची रिक्रुटमेंट केली जाते. कॅनरा बँक, विकरन, जॉन कॉकरिल. या जॉन कॉकरिलमध्ये रमेश दमानींनी 4,705 रुपयांनी शेअर्स खरेदी केले. तो त्याच दिवशी 5,000 रुपयापर्यंत शेअर गेला. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, GMDC, कॉन्कोर म्हणजेच कंटेनर कॉर्पोरेशन, दालमिया भारत. तर मंदीमध्ये टायमॅक्स. मी कोफोर्जला मंदीमध्ये घेतलं आहे, पण तुम्ही मार्केट कसं रिस्पॉन्ड करताय ते बघा. मला डील महाग वाटलं म्हणून मी कोफोर्ज मंदीत ठेवला आहे. डिक्सन, IEX, हिकल आणि इन्फोसिस. तर तुम्ही विचार करा, तुम्ही पण अभ्यास करा आणि तुम्हाला जसा योग्य वाटेल तसा तुम्ही निर्णय घ्या. माझ्यावर अवलंबून राहून कुठलाही निर्णय घेऊ नका, कारण एक तर प्रत्येकाचा अभ्यास, विचार करण्याची पद्धत, पण त्याचबरोबर मार्केटचा सामुदायिक होणारा विचार, या दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि शेवटी आपला घाम गाळून मिळवलेला पैसा असतो. उत्पन्न मिळवण्यासाठी आपण मार्केटमध्ये येतो. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच ट्रेड घ्या, कारण मार्केटमध्ये सध्या व्हॉल्यूम नाहीत. व्हॉल्यूम नसल्यामुळे अंतर खूप राहतं बाईंग आणि सेलिंगमध्ये, त्यामुळे ऑर्डर लावणंही कठीण जातं. तर बघूया काय काय होत आहे ते. नमस्ते.